नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पनवेल महानगरपालिकेची भरती आली आहे आणि हे वर्ष मी तर असं म्हणेल की गोल्डन इयर आहे. म्हणजे खूप साऱ्या भरत्या येत आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या एक्झामचं पॅटर्न जवळपास सेम आहे, ओव्हरलॅप आहे. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित तयारी केली यावर्षी तर नक्की तुम्ही पास होणार, नक्की तुम्ही पोस्ट काढणार. आणि अजून महत्त्वाचं, YouTubeवरील 10 व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही हा एकच व्हिडिओ बघा आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यातून माहिती ग्रॅब करा, काढा. आणि एकच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने माहिती भेटेल याची मी शाश्वती देतो. म्हणून युट्यूबवरील 10 व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुमचे डाऊट क्लिअर होत नाही हे मला माहिती आहे. म्हणून हा तुम्ही एक व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघा, शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तिथे तुम्हाला जिथे वाटेल तिथे स्किप करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, पनवेल महानगरपालिका ऍड आलेली आहे. तर आस्थापनेवरील हे पद आहेत. गट अ ते गट ड मधील हे पद भरणार आहेत. ठीक आहे ना. तर प्रस्तुत जाहिरामध्ये कोणकोणते पदे आहेत ते बघा. अभियांत्रिकी पदे आहेत, प्रशासकीय पदे आहेत, अभियांत्रिकी पदे आहेत, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी. या सगळ्या सेवाच्या मधील या सगळ्या सेवांचे ऍड ही याच्यामध्ये आलेली आहे. आता तुम्हाला काय जवळपास किती पद आहेत याच्यामध्ये? 377 पदांकरिता आहे. फॉर्म 13/7 पासून सुरू होणार, म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे ते. आणि 17/8 पर्यंत ते फॉर्म भरता येतील, म्हणजे ऑगस्ट मध्ये, 17 ऑगस्ट. म्हणजे भरपूर दिवस आहेत, भरपूर आपल्याला वेळ मिळालेला आहे. म्हणून तुम्ही व्यवस्थित फॉर्म ऍड बघून घ्या. थोडासा वेळ लागेल पण ऍड तुम्ही सविस्तर बघा, परिपूर्ण माहिती याच्यामध्ये भेटेल. तर फॉर्म कुठं करायचे आहेत तर ही वेबसाईट दिलेली आहे www.panvelcorporation.com किंवा DMA महाराष्ट्र.gov.in ही 2 संकेतस्थळे आहेत. या संकेतस्थळावरून 17/8 या दिवशी रात्री 11:55 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे. ठीक आहे ना. तर आता सगळा तपशील आणि डिटेल हे जे महत्वाचे होत आहे, काही फॅक्ट्स हे तुम्हाला आता समजलं. आता कोणकोणती पदं आहेत आणि तुम्ही कोणकोणत्या पदासाठी अप्लाय करू शकता याची ऐकूनच सविस्तर माहिती आपण घेऊयात. आता ही पदांची नावं आहेत. ठीक आहे. ही पदांची नावं दिलेली आहेत आणि त्यांची वेतन श्रेणी आहेत. आता वेतन श्रेणी बघून घ्या. क्लास 1 चे पोस्ट आहेत, त्यामुळे वेतन श्रेणी खूप चांगली आहे आणि यांची पदसंख्या दिली आहे. ही पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल, तिथे जाऊन तुम्हाला बघायची आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जीके चेक पॉइंट. तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. तर हे जवळपास एवढे पद आहेत. तर जवळपास बघा मित्रांनो किती पदं दिसतात. इथे पण हे काही पदं आहेत आणि त्यांची काय दिली आहे, वेतन श्रेणी दिली आहे आणि यांची पदसंख्या दिली आहे. ठीक आहे. हे तुम्ही जाऊन पर्सनली चेक करू शकता ऍड मध्ये, याच्यावर आपण वेळ घालवणार नाही. तर जवळपास बघा 41 पदांसाठी ही ऍड आहे. तर याच्यामध्ये सगळेच गट अ, गट ब, गट क आणि गट ड पर्यंतची पदं आहेत. आणि पनवेल महानगरपालिका आहे, त्यामुळे खूप चांगलं, महानगरपालिका नवीन आहे, त्यामुळे खूप चांगली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. चला तर मग आता आपण बेसिक काही गोष्टी बघूयात. 13/7 ला म्हणजे उद्यापासून ही सुरुवात होणार फॉर्म भरायला. ऑगस्टच्या 17 तारखेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. आणि परीक्षेचा ऑनलाईन प्रवेश पत्र कधी होईल तर परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. तर ही त्याची वेबसाईट दिलेली आहे. ठीक आहे. चला, आता ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत किंवा त्या बाबतीचा तपशील, या सगळ्या गोष्टी आपल्याला, समांतर आरक्षण काय, अटी काय, शैक्षणिक अर्हता काय, या सगळ्यांचे डिटेल आता आपण या गोष्टी इथं बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार जी पोस्ट असेल ती पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. आता माता व बालसंगोपन अधिकारी गट अ, अराजपत्रित नॉन गॅझेटेड पोस्ट आहे. फक्त ओपन साठी याच्यात एक जागा आहे, एकच पद आहे. तर याची वेतन श्रेणी खूप आहे, क्लास 1 च आहे. त्यामुळे जवळपास तुम्ही वेतन श्रेणीचा अंदाज घेऊ शकतो. जवळपास 80,000 प्लस याचा पगार जातो. पण याच्यामध्ये अर्हता कशी दिली आहे, MBBS पाहिजेत आणि ह्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. आणि 2 वर्षाचा अनुभव सुद्धा याच्यात त्यांनी मागितलेला आहे. जर कोणी तुमच्यापैकी असं कॅन्डिडेट असेल तर या पदासाठी अप्लाय करा. त्यानंतर क्षयरोग अधिकारी गट अ, अराजपत्रित, याचं सुद्धा एकच पद आहे. आणि याच्या पात्रता ज्या आहेत, वेतन श्रेणी आणि पात्रता इथे दिल्या आहेत. तुम्ही ह्या पात्रता वाचून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ही पीडीएफ ऐकूनच पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, तर हे पण तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर हिवताप अधिकारी, आपण याच पोस्टचा विचार करू ज्या पोस्ट हा सगळ्यांना कॉमन आहेत, ग्रॅज्युएशन लेवलला आहेत. तर विशिष्ट अशा पदांसाठी जर काही क्रायटेरिया असेल तर तो आपण त्याच्यावर जास्त डिस्कशन करू नये, म्हणून थोडं फास्ट जाण्याचा प्रयत्न करू. हिवताप अधिकारी इथं वेतन श्रेणी दिलेली आहे आणि पात्रता दिलेली आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी गट अ, इथं इथं त्याची वेतन श्रेणी आणि पात्रता दिली आहे, तुम्ही इथं बघू शकता.
त्यानंतर नेक्स्ट बघा, पशु शल्य चिकित्सक व्हेटरनरी ऑफिसर ज्याला आपण म्हणू, तर त्याचे सुद्धा वेतन श्रेणी आणि पात्रता इथे दिली आहे, तर ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर महानगरपालिका उपसचिव गट ब, गट ब चे पद इथे सुरू झाले. आता मित्रांनो बघा, येस 15 श्रेणी आहे आणि याच्यामध्ये बघा कोणतं पद आहे, महानगरपालिका उपसचिव. तर याच्यामध्ये तुम्हाला मान्यता प्राप्त विधी शाखेची पदवी पाहिजे. ठीक आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव यांनी मागितलाय. ठीक आहे. विधी शाखेची पदवी आणि किमान 3 वर्षाचा अनुभव कुठं, तर या संस्थेमध्ये. चला पुढचा बघा, महिला व बाल कल्याण अधिकारी गट ब अराजपत्रित. याचं सुद्धा एक पद आहे, वेतन श्रेणी इथे दिली आहे. आणि आता याच्यामध्ये बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजसेवा, विधी, मानसशास्त्र, गृहविज्ञान किंवा पोषण विज्ञान शाखेमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि याच्यामध्ये 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला. ठीक आहे. चला पुढचं पद, माहिती व जनसंपर्क अधिकारी गट ब. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे वेतन श्रेणी आणि पात्रता दिली आहेत. पत्रकारिता व जनसंज्ञापन मधील पदवी आवश्यक आहे. जर्नलिझम अँड मॅस कम्युनिकेशन त्याला आपण म्हणू, आणि किमान 3 वर्षाचा अनुभव मागितलाय. ठीक आहे. चला पुढचं बघा, नगर रचनाकार गट ब वगैरे, तर याची सुद्धा वेतन श्रेणी आणि त्याची अर्हता वगैरे दिलेली आहे, ते तुम्हाला जाऊन व्यक्तिक बघायची आहे. चला सांख्यिकी अधिकारी गट ब, तर स्टॅटिस्टिक ऑफिसर ग्रुप बी राजपत्रित. तर सांख्यिकी विषयासह हे पदवी पाहिजे आणि इथं सुद्धा त्यांनी 2 वर्षाचा अनुभव मागितलाय. ठीक आहे. पुढचं पद बघा, उपमुख्य अग्निशमन अधिकारी. तर याची सुद्धा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा, इथं बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हटलेला आहे. आणि अजून काय, तर अग्निशमन सेवा विद्यालय नागपूर यांच्याकडे स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम पदवी, म्हणजे याच्यात सुद्धा आपण ऑल ग्रॅज्युएशन पात्र नाही असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे ना. तर हे पदही समजा ऑल ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी नाही, इथं शारीरिक पात्रताचा क्रायटेरिया सुद्धा आहे. अशा पद्धतीचा हा दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर उप अग्निशमन अधिकारी गट क, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला विशिष्ट पदवी लागेल किंवा डिप्लोमा लागेल, त्यामुळे हे पद सुद्धा ऑल ग्रॅज्युएशन भरू शकत नाही. ठीक आहे. चला पुढचं बघा, प्रमुख अग्निशमन विमोचक गट क. तर याच्यासाठी सुद्धा काय म्हटलंय बघा, 3 वर्षाचा अनुभव. ठीक आहे. तर इथे सुद्धा आपण करू शकत नाही, म्हणजे तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. त्यानंतर गट अग्निशमन गट क चा फायरमॅन ग्रुप सी, तर इथे वेतन श्रेणी आणि त्याची शैक्षणिक पात्रता इथे दिली आहे, ते तुम्ही वाचून घ्यायची आहे. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा, चालक यंत्र चालक गट क अग्निशमन सेवा. आता याच्यामध्ये बघा वेतन श्रेणी इथे दिली आहे, S10 आहे आणि शैक्षणिक पात्रता बघा, महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, म्हणजे सरसर 10वी पाहिजेत. आणि राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक असेल. ठीक आहे ना. आणि तुमच्याकडे हेवी व्हेकल्सचं लायसन्स सुद्धा असणं आवश्यक आहे. या काही कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं पद आपण बघू, औषध निर्माता गट क. तर याच्यासाठी सुद्धा विशिष्ट एक पदवी लागेल, ती म्हणजे बी फार्म. तुम्ही जर बी फार्म असाल तर तुम्हाला ती पदवी तुम्ही अप्लाय करू शकता. सोबत तुम्हाला इथं 2 वर्षाचा अनुभव सुद्धा आहे. ठीक आहे. तर हे काही रिस्पेक्टेड ज्या काही गोष्टी आहेत, पद आहेत, त्याच्यासाठी क्रायटेरिया आहेत, तर तुम्हाला वैयक्तिक बघायचे आहेत. ही संपूर्ण पीडीएफ मी तुम्हाला शेअर करेल. तर इथं त्याचा पात्रता आणि वेतन श्रेणी. त्यानंतर अधिपरिचारिका स्टाफ नर्स जनरल नर्सिंग मिड वायफिरी ग्रुप सी, त्याच्यासाठी विशिष्ट पात्रता आहे, हे तुम्हाला बघून घ्यायचे. ठीक आहे ना. चला परिचारिका, त्यानंतर ऑक्झिलरी नर्सिंग मिड वायफिरी, तर इथे सुद्धा शिक्षण क्रायटेरिया दिले आहे, ते तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल ग्रुप सी. आता इथे आपलं थोडंसं महत्वाचं सुरू होतं. आता इथून पासून खऱ्या पोस्ट चालू होतात, त्या तुम्हाला बघायच्या आहेत केअरफुली. ठीक आहे. आता बघा वेतन श्रेणी किती आहे, S14, म्हणजे जवळपास तुम्हाला 45,000, म्हणजे मी तर 50,000 प्लस तुमचा पेमेंट जातो. तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिक मेकॅनिकल पदवी तुम्हाला लागेल आणि मराठी भाषेचा आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही अनुभव मागितलेला नाही. पद आहेत जवळपास 7, ऐकून पद 7 आहेत, तर तुम्ही भरू शकता तुमच्या क्रायटेरियानुसार, कॅटेगरीनुसार. तर तुम्ही ते पद बघून घ्यायचे. चला पुढचं बघा, कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिकल इंजिनियर साठी ही पद आहेत. तर ही वेतन श्रेणी आणि पात्रता, तुम्हाला अनुभव आवश्यक नाही, अनुभवाची काही गरज नाही. ऐकून पदे किती आहेत, 6 पदे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे, भरू शकता. नंतर कनिष्ठ अभियंता संगणक कम्प्युटर इंजिनियर तुम्ही असाल तर एक पद आहे, तर एक पद इथे दिलेलं आहे. पण यांनी या कम्प्युटर इंजिनियर साठी किमान 3 वर्षाचा अनुभव मागितलाय. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही भरू शकता. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता सिव्हिल ग्रुप सी चा विचार जर केला
तर स्थापत्य इंजिनियर म्हणजे सिव्हिल इंजिनियर तुम्हाला पाहिजेत, तर इथं कुठलाही त्यांनी अनुभव मागितलेला नाही, म्हणजे हे पद सुद्धा तुम्ही भरू शकता. त्यानंतर कनिष्ठ अभियंता हार्डवेअर नेटवर्किंग, ठीक आहे. तर याच्यासाठी ग्रुप सी चं पद आहे, एकच पद याच्यामध्ये दिलेलं आहे. तर पात्रता काय बघा, इथं पात्रता दिली आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक कम्प्युटर, बी कम्प्युटर किंवा आयटी चालेल, बीटेक कम्प्युटर किंवा आयटी चालेल, किंवा संगणक देखभाल किंवा नाही तर तुम्हाला सोबत पाहिजे तर किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, ठीक आहे ना. तर हे पद तुम्हाला जर 3 वर्षाचा अनुभव असेल या फील्डमध्ये तर तुम्ही भरू शकता. त्यानंतर सर्वेयर ग्रुप सी चं पद आहे. तर याच्यासाठी काय पात्रता आहे बघा, ऐकून किती पद आहेत, 4 पद आहेत. तर इथं बघा पात्रता दिली आहे. आता इथं पात्रता आपण थोडंसं डिटेल बघून घेऊ. मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा मान्यता प्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर, म्हणजे काय, तुम्ही इंजिनियर असला तरी चालते किंवा तुम्ही डिप्लोमा केलेला असेल सिव्हिल इंजिनियर मध्ये तरी तो चालेल, किंवा माध्यमिक शाळात परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र धारण करेल. म्हणजे याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. एक म्हणजे तुम्ही इंजिनियर असाल तरी चालेल, डिप्लोमा असेल सिव्हिल इंजिनियर मध्ये तरी चालेल, किंवा आयटीआय तुम्ही केलेला असेल सर्वेमध्ये सर्वेअर मध्ये तर तो सुद्धा तुम्हाला चालेल. या 3 पैकी कुठलाही क्रायटेरिया याच्यासाठी चालतं. आणि मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय म्हणजे टायपिंग तुम्हाला पाहिजे धारण करणे आवश्यक आहे. अन्यथा सदरची अर्हता पूर्ण केलेली नसल्यास अशा उमेदवाराने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक असेल. म्हणजे तुम्हाला टायपिंग कंडिशन कंपल्सरी नाही, तुम्ही टायपिंग जॉईनिंग झाल्यानंतर सुद्धा करू शकता. तर त्यामुळे ही टायपिंगची अट तुम्ही डोक्यात ठेवू नका, ठीक आहे. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारास परीक्षा विधीन कालावधीत विहित केलेले भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी औरंगाबाद येथील प्रशिक्षण पूर्ण करणे तसेच या पदासाठी विहित सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असेल. म्हणजे ह्या कंडिशन काही एवढ्या महत्वाच्या नाहीत तुमच्यासाठी, तुम्ही याच्या सरळ सरळ मी म्हणेल तुम्ही अप्लाय करू शकता, ठीक आहे ना. तर ही सर्वेअरची पद आहे. चला पुढचं बघा, ड्राफ्ट्समॅन सिव्हिल ग्रुप सी गट क. तर याची पात्रता दिलेली आहे, काय पात्रता बघून घ्या. तर महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाचे HSC म्हणजे 12वी तुम्ही पास पाहिजे, त्यानंतर शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आर्यक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. 12वी चालेल, किंवा तुम्ही आयटीआय असेल, आयटीआय ड्राफ्ट्समॅन असाल तर तुम्ही करू शकता. या 2 पद याच्यामध्ये तुम्ही आवश्यक दिलेले आहेत, ठीक आहे ना. चला पुढचं पद बघा, सहाय्यक विधी अधिकारी असिस्टंट लॉ ऑफिसर ग्रुप सी. त्याच्यासाठी काय, मान्यता प्राप्त विधी शाखेची पदवी पाहिजेत. विधी शाखेची पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य, जर तुम्ही म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर प्राधान्य भेटेल. शासकीय निमशासकीय स्वराज्य संस्थेकडे न्यायालयीन कामाशी संबंधित 3 वर्षाचा अनुभव किंवा उच्च न्यायालयातील किंवा त्याच्या अधिपत्याखाली इतर न्यायालयातील 3 वर्षाचा वकिलीचा अनुभव आवश्यक आहे. तर अनुभव इथे तुम्हाला मागितलेला आहे, ठीक आहे. अनुभव असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. पुढचं बघा, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर ग्रुप सी चं पद आहे, एकच पद आहे. तर याच्यात पात्रता आणि अर्हता दिले, पेमेंट दिलेलं आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागते, ठीक आहे. कोणत्याही शाखेची पदवी लागेल, म्हणजे तुम्ही कोणतंही ग्रॅज्युएशन तुमचं असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. आणि फक्त शारीरिक उंची इथं दिले ते बघून घ्यायचे आहेत. उंची किती आहे, 165 सेंटीमीटर. महिला उमेदवारासाठी 157 सेंटीमीटर, वजन 50 किलोग्राम, महिलासाठी 45 किलोग्राम, छाती 100 सेंटीमीटर वगैरे वगैरे. तर दृष्टी चांगली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे ऑल ग्रॅज्युएशन साठी हे पद महत्वाचं आहे. ऑल ग्रॅज्युएशन साठी हे पद तुम्ही भरू शकता. चला पुढचा बघा, सहाय्यक क्रीडा अधिकारी गट क. तर सहाय्यक क्रीडा अधिकारी, तर याचे वेतन श्रेणी आणि पात्रता दिली आहे बघा. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला चालेल, ठीक आहे ना. बीपीएड पदवी, ठीक आहे ना, हे पदवी चालेल. आता बीपीएड पदवी तुम्ही बघून घ्या, तुम्ही याच्या बसत असाल तर नक्की बघा. स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे पदविका किंवा तुम्हाला डिप्लोमा चालेल या ऑथॉरिटी कडचा. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर खेळाडू जे असतील त्यांना प्राधान्य दिले जाईल, ठीक आहे ना. तर चालेल. तर म्हणजे तुम्हाला सरळ मी असं म्हणेल की याच्यामध्ये तुम्हाला एक तुम्ही जर स्पोर्ट्स रिलेटेड कोणी जर असाल तर याच्यामध्ये तुम्हाला विशेष करून प्राधान्य असेल. तुम्ही कोणी असाल यापैकी तर नक्की याच्यामध्ये ट्राय करा. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल गट क. सहाय्यक ग्रंथपाल गट क साठीच बघा, एक पद आहे फक्त. तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्रज्ञाची, ठीक आहे. तर हे तुम्हाला विशेष करून पदवी लागेल, म्हणून कोणतेही ग्रॅज्युएशन याच्यात भरू शकत नाही. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक बघा, स्वच्छता सॅनिटरी इन्स्पेक्टर आपण ज्याला म्हणू, तर मान्यता विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. म्हणजे काय,
ह्या 2 गोष्टी तुम्हाला पाहिजे, डिप्लोमा याच्यामध्ये पाहिजे, ठीक आहे ना. तर याच्यात विशिष्ट लोकच फॉर्म भरू शकतात, सगळे भरू शकणार नाही. त्यानंतर लघु लिपिक टंकलेखक स्टेनो ज्याला आपण म्हणू, तर स्टेनोसाठी ऐकून किती पद आहे याच्यामध्ये? 2 पद आहेत. तर स्टेनोसाठी ऑब्व्हियसली कंडिशन असते कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे आणि त्याने स्टेनो केलेलं पाहिजे आणि स्टेनोसाठी हा क्रायटेरिया त्यांनी दिलेला, ठीक आहे ना. तर तुम्हाला या गोष्टीमध्ये तुम्ही बसले पाहिजे तर तुम्ही भरू शकता. त्यानंतर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड इंग्लिश किंवा मराठी, तर याचं सुद्धा एकच पद आहे. तर एक पदामध्ये आपण बघू, तर इथं वेतन श्रेणी आणि पात्रता दिली आहे. तुम्हाला स्टेनो होणं आवश्यक आहे. ते काही मर्यादित दिले, ते मर्यादा तुम्हाला पार करणं असले, तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असतील तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. त्यानंतर कनिष्ठ लिपिक ज्याला ज्युनियर क्लर्क अकाउंटंट असं म्हटलंय, तर बघा वेतन श्रेणी इथं दिलेली आहे जो की कॉमन लिपिकसाठी असते. तर विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे मित्रांनो, कॉमर्स ज्याला आपण म्हणू ते पाहिजे, कारण की ही लिपिक आहे पण अकाउंटंट रिलेटेड आहे, लेखासाठी आहे. त्यामुळे तुम्ही बी.कॉम वगैरे असाल तर ते तुम्हाला चालेल. आणि सोबत तुम्हाला टायपिंग केलं सुद्धा आवश्यक असलं पाहिजे. टायपिंग प्लस बी.कॉम ह्या 2 कंडिशन याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही असाल तर ते तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क ऑडिटिंग, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भेटलंय वाणिज्य शाखेचीच पदवी म्हटलंय आणि इथं तुम्हाला सुद्धा टायपिंग आवश्यक असेल, ठीक आहे ना. चला पुढचा मुद्दा बघू. लिपिक टंकलेखक टायपिस्ट आपण ज्याला म्हणू, तर याची पद सर्वात जास्त आहेत. तर महाराष्ट्राचं अख्खा महाराष्ट्राचा फोकस याच पदांवर राहणार आहे, कारण की याच्यामध्ये सगळेजण ऑल पात्र असतात. तर बघा, तर याच्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी लागेल, तुम्ही कोणत्याही शाखेचे असले चालतात. तर तुम्हाला इथं टायपिंग आवश्यक आहे, तर टायपिंग असणं येणं, टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर इथं कंपल्सरी आहे. इथं तुम्हाला असं नाही की तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर टायपिंग कराल वगैरे, असा इथं कंडिशन नाही. इथं तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे, मे बी तिथं अपलोड तुम्हाला करावे लागेल. तर विद्यापीठ शाखेची कोणत्याही शाखेची पदवी याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर वाहन चालक बघा, ड्रायव्हर हेवी व्हेकल्स ग्रुप सी याचे 10 पदे आहेत. तर याच्यामध्ये कंडिशन्स दिले आहेत बघा, तुमच्याकडे हेवी लायसन वगैरे असलं पाहिजे, 10वी उत्तीर्ण असले तरी चालते आणि किमान 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक आहे, असे पद आहेत. त्यानंतर वाहन चालक हलके लाईट व्हेकल्स, तर याच्यासाठी सुद्धा 9 पदे आहेत आणि अर्हता इथे दिलेले आहेत. इथे याच्यात सुद्धा तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव, 10वी उत्तीर्ण अशा पद्धतीचं तुम्हाला दिलेलं आहे क्रायटेरिया. त्यानंतर वॉलमॅन कीपर गट क याच्यासाठी सुद्धा पात्रता म्हटल्या बघा, कोणत्या पात्रता कशा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची 10वी उत्तीर्ण पाहिजेत. त्यानंतर आयटीआयचा कोर्स नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र पाहिजे. आयटीआय पाहिजे नळ कारागीर मध्ये, ठीक आहे. आणि संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं पाहिजे. अनुभव असलाच पाहिजे असं काही नाही, प्राधान्य तर दिल्या जाईल, पण आयटीआयचा हा कोर्स तुम्हाला पाहिजे, 10वी उत्तीर्ण पाहिजे, ठीक आहे. पुढची कंडिशन बघा, उद्यान पर्यवेक्षक म्हटलंय, गार्डन सुपरवायझर. त्यानंतर इथं मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर तुम्हाला पाहिजे, ठीक आहे ना. तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर हे कंडिशन इथे दिले कृषीसाठी, ठीक आहे. त्यानंतर माळी गट ड ग्रुप डी माळीसाठी, तर याच्यासाठी जवळपास एकूण 8 पद आहेत. तर कोणते पद आहेत बघा, तर वेतन श्रेणी एवढी दिलेली आहे, म्हणजे चांगलं वेतन आहे, 25,000 पर्यंत तुम्हाला पडतं. तर 10वी पास आणि सोबत काय, कृषी विद्यापीठाने निर्धारित केलेला माळी व्यवसाय जो आहे त्याचा 1 वर्षाचा अनुभव असणं तुम्हाला आवश्यक आहे, ठीक आहे. आता ही महत्वाची टीप आहे, ती टीप प्रत्येक ऍड मध्ये आपल्याला बघायला भेटते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क. परीक्षा शुल्क बघा किती आहे. जे पद गट अ आणि गट ब साठी आहे त्यासाठी जवळपास 1000 रुपये फी आहे, ठीक आहे ना, ओपन साठी. आणि जे मागासवर्गीय किंवा अनाथ प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी किती आहे, 900. जे गट ड ची पद आहेत, गट क ची पद आहेत त्यांच्यासाठी 800 फी आहे आणि इकडे किती आहे, 700 फी, ठीक आहे. आणि जे गट ड ची पद आहेत त्यांच्यासाठी 600 फी आहे आणि इकडे काय मागासवर्गासाठी 500 आहे. तर तुम्हाला याच्यानुसार फी तुम्हाला पे करावी लागेल, ठीक आहे. आता ह्या सर्वसाधारण सूचना आहेत. तर या सर्वसाधारण सूचना तुम्हाला वैयक्तिकरित्या वाचायच्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने, कारण की ह्या पीडीएफ मध्ये असं वाचून दाखवण्यात त्याचा काही एक अर्थ राहत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पर्सनली ह्या तुम्हाला वाचायच्या आहेत, काळजीपूर्वक वाचा. कारण काही गोष्टी आरक्षणासंबंधित, नॉन क्रिमिनल संबंधित, अशा वयासंबंधित, शैक्षणिक अर्हते संबंधित गोष्टी आहेत ते तुम्हाला पर्सनली वाचायचे आहेत, ठीक आहे. त्यानंतर इथं वयोमर्यादा आणि वयोमर्यादा शिथिलता काय आहे, तुमचं वय बसत असेल नाही असेल, किंवा तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कसं रिलॅक्सेशन आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत, ठीक आहे ना. तर ह्या तुम्हाला बघायच्या आहेत. इथं वयाचा क्रायटेरिया दिलाय, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. आता पदसंख्या आणि आरक्षण संदर्भात तरतुदी, तर प्रत्येक ऍड मध्ये दिसतंय किंवा कमी जास्त ऍड होऊ शकते हे इथे दिलेलं आहे आणि प्रत्येक नोटिफिकेशन तिथे तुम्हाला या वेबसाईटवर दिलेली असेल.
तर आरक्षण संबंधीच्या काही गोष्टी आहे इथं दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला वैयक्तिकरित्या वाचायच्या आहेत. ठीक आहे ना. चला आता आपण निवड पद्धत कशी आहे ते आपल्याला महत्वाचं बघायचं आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ठीक आहे, हे महत्वाचं. परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ ईमेल किंवा SMS द्वारे कळवण्यात येईल. 7 दिवस आधी तुम्हाला त्या गोष्टी माहिती पडतील. ठीक आहे. पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. म्हणजे त्यांनी कंडिशन म्हटलेलं आहे, कोणत्याही परिस्थितीत जे काही अर्हता त्यांनी म्हटलेलं आहे, पात्रता म्हटलेली आहे किंवा अनुभव आहे, तो अनुभव त्यांना लागेलच. ठीक आहे ना. तर सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. वरील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. आता सरळ सेवा भरती आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू नाही. मात्र निवड सूचीतील उमेदवाराची व त्या उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्राची सत्यता पडताळण्यासाठी KYC व्हेरिफिकेशन मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचे गुण ध्येय असणार नाही. म्हणजे सरळ सरळ जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जाणार, तेव्हा तुम्हाला तिथं पर्सनली काही गोष्टींची विचारपूस केला जाईल. अशा पद्धतीचा आहे. त्यासाठी त्याला कुठलाही गुण वगैरे वेटेज नाही. तर म्हणून इंटरव्ह्यू नाही असं आपण म्हणू. ठीक आहे. उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 50% व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जे कट ऑफ लिस्ट मध्ये तुमचं नाव येण्यासाठी जे काही परीक्षेचं जे मार्कचं डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्या किमान 50% आवश्यक आहे ओपन साठी. आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी किती आहे? 45%. ठीक आहे. तर उमेदवाराची लिस्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल. आणि ठीक आहे. आणि 6वा मुद्दा तुम्ही एवढा काही विशेष नाही, तुम्ही तो वाचून घ्या. ठीक आहे. आता जे प्रवर्ग आहेत, ज्या प्रवर्गामध्ये ज्यांची पदसंख्या 1 आहे, तर त्या पोस्टसाठी जवळपास 3 उमेदवारांना निवडलं जाईल. ठीक आहे. आणि जे पद 2 ते 4च्या दरम्यान आहेत, तर त्या रिक्त पदांच्या 100% किंवा 5 यापैकी जे अधिक असेल ते केलं जाईल. ठीक आहे. आणि जे पद 5 ते 9च्या दरम्यान आहेत, तर त्याच्यासाठी काय 50% किंवा 10 यापैकी जे अधिक असेल ते केलं जाईल. जे पद 50 किंवा त्याहून अधिक आहेत, तर रिक्त पदे अधिक पदांच्या 25% निवडल्या जाईल. अशा पद्धतीने ते सगळे जाईल. वरील प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांच्या संख्येची परिगणना करताना उमेदवारांची संख्या अपूर्णांकात येत असल्यास पुढील अपूर्णांक संख्या विचारण्यात घेण्यात येईल, असं ते कंडिशन म्हटलेलं आहे. त्यानंतर हे कागदपत्रे पडताळणी वगैरेच्या काही मुद्दे आहेत इथे दिलेले आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर काही गोष्टी आहेत त्यांनी उमेदवारांसाठी महत्वाच्या दिलेल्या आहेत, ते तुम्ही बघा. ठीक आहे. आता हे काही समान गुण वगैरे मिळाले त्यानंतरच्या गोष्टी आहेत, त्यानंतरच्या आपण सिलेक्शन वगैरे झाल्यानंतर करू शकतो. त्यामुळे हे सध्या वाचण्याची गरज नाही. ठीक आहे. तर अटी आणि सर्वसाधारण सुद्धा सूचना इथे दिलेल्या आहे. ठीक आहे. तर हे कंडिशन सगळ्या गोष्टी मी PDF शेअर करेलच, ते तुम्हाला तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर बघू शकता. इतर काही माहिती इथे दिलेली आहे, तर ती माहिती तुम्हाला वेळोवेळी वाचायची. ही माहिती तुम्हाला पर्सनली वाचावं लागेल. ठीक आहे ना. तर बरीच माहिती इथं दिलेली आहे. आता काही पद जे आहेत, जसं की अग्निशमन सेवेतील पदांची संख्या आणि त्यांचं ते परीक्षा कशी होईल इथं दिलेली आहे. त्यानंतर अग्निशमन सेवेतील जे लोक असेल त्यांनी ह्या गोष्टी इथं वाचून घ्यायच्या आहेत किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. ठीक आहे ना. त्यानंतर खेळाडूचं आरक्षण कशा पद्धतीने असेल इथे दिलेलं आहे. त्यानंतर पात्र क्रीडा स्पर्धा बघा. आता तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्हाला कोणकोणत्या क्रीडामध्ये कशा पात्र तुम्ही असणार हे इथं काही गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे ना. हे तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. चला पुढे आपण बघूयात. हे दिव्यांग आरक्षण कशा पद्धतीने होईल, हे दिव्यांग आरक्षण तुम्हाला इथे दिलेलं आहे. हे पण तुम्ही जर त्या दिव्यांग आरक्षणामध्ये असाल तर हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. ठीक आहे ना. चला पुढचं आपण बघूयात थोडस. आणि परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होणार, त्यामुळे नॉर्मलायझेशन ही पद्धत वापरल्या जाईल. ठीक आहे ना. तर इथे हे सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तर परीक्षा पद्धती वगैरे कशी आहे हे तर अजून याचा मुद्दा आपल्याला सापडला नाही. तर परीक्षा पद्धत कशी होईल, तर जर याची माहिती मिळाली लवकर आपण सांगू. त्या पद्धतीने हे ऐकून एक जाहिरात होते. नक्की तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार फॉर्म भरा आणि ऑल द बेस्ट सगळ्या गोष्टीसाठी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.